आपण आता चेकआउट केले. या हॉटेलमध्ये होतो आपण रात्री आणि चेकआउट करून आपण नेक्स्ट ठिकाणी चाललो आहे. तर कोल्हापूर साहेब आपण आता कुठं जायचं आहे नेक्स्ट टाईम? आता आपण जाणार आहे आजीमला शिवा स्टॅच्यू. नेक्स्ट स्टॉप. ओके, व्हिडिओ कंटिन्यू. आणि आपण आता चाललो आहे गाडीवर बसतो. आता बसलोय आपण गाडीमध्ये आणि जायचं आता आपण. व्हिडिओ कंटिन्यू बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर आपण आता केरळमध्ये एंट्री केलेली आहे आणि हा कुठला तर नाश्ता सेंटर आहे. त्या नाश्ता सेंटरला आपण नाश्ता करणार आणि पुढे जाणार आहे. आणि बघूया नाश्ता काय काय मिळतो काय नाही इथला नाश्ता काय झाड आहेत. बघा नाश्ता करायला तर चाललो वरती. हो असं की अरे ते म्हणायचं मागवल्या. क्वांटिटी पण भरपूर आहे. राईस भरपूर मिळतो इकडं. आता आमची ऑर्डर अजून यायची आहे. बघूया आता काय आहे. तिथं आता मी जेवलोय आणि आपल्या हॉटेलमधलं जेवण एक नंबर झालेलं आहे आणि प्युअर व्हेज आहे. आणि आपल्या भागातलं जर कोणी चाललं तर नाव टाकतो खाली आणि तिथून नक्की घेऊन जाऊ. ओके, अशा पद्धतीनं चहा बनवला जातो. जहाज दिसते पाण्यात. तुमचे डोळे काय असं झालं म्हणजे तुमचे विचार खोटायचे डोळे झाले विचार तुमचे. तर हे आहे पद्मनाभ मंदिर. इथं आता आपण आलो आहे. इथं आज मोबाईल वगैरे काही चालत नाही, त्यामुळं इथंच आपण थांबून दर्शन घेणार. मोबाईल लॉकरला ठेवून आपण दर्शन घेणार आणि पुढं कंटिन्यू करणार. पद्मनाभ मंदिरजवळ आपण आता आलो आहे. है जिंदगी अधूरी
मित्रांनो, आता आम्ही मल्याळपुरामध्ये आहे, केरळमध्ये. तिथून आता मुन्नारसाठी आम्ही निघणार आहे. तर रूम आम्ही चेकआउट केले. मल्याळपुरातनं आता निघणार मल्याळपुरा, केरला. सर्दी होते असं वाटायला हाय देऊळ मल्याळपुरा. बॅगा आम्ही आता मल्याळपुरामध्ये आहे, केरळमध्ये. त्या देवळात जातो. मागणं निघालं, मागणं माणसं निघालीत नव्हता म्हणून येणार. जाऊ का आपण, उलट होणार आपण. गाडी भेट मल्याळपुरामध्ये असं जाऊन आपण आलेलो आहे. व्हिडिओ केलेला आहे, व्हिडिओ आपण टाकणार आहे आता त्यात ॲड करणार. तर आता आपण इथून जाणार आहे मुन्नारमध्ये. तर बघूया व्हिडिओ कंटिन्यू काय काय करणार. आपण मल्याळपुरामधून मुन्नारसाठी प्रस्थान करतोय. आणि इथली गावं बघा किती छान आहेत, रस्ते वगैरे, निसर्ग बघा किती सुंदर आहे. एक वेगळा अनुभव आपण केरळमध्ये घेतलेला आहे आणि अजूनही घेणार आहे. अजूनही आपली ट्रिप शिल्लक आहे. तर मुन्नारमध्ये काय काय बघायला मिळते आणि आम्हाला आलेला अनुभव आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून या ब्लॉगमध्ये टाकत जाईन. बघा किती छान मस्त डोंगर आहे. मस्त डोंगर, काय डोंगर, काय झाड. अमृता तुम्ही काय म्हणाल? आहे सगळं. अमृता तुम्ही काय म्हणाल या निसर्गामध्ये, निसर्गातली काय काय आहे लोकेशन? नाही, क्लायमेट खूप छान आहे, वातावरण खूप छान आहे यातलं आणि आवडलं आपल्याला. नक्की विजिट करा, नक्की या लाईफमध्ये एक एक्सपिरियन्स घ्या. मस्त मस्त छान छान काहीतरी एक्सप्लोअर करत राहा. या, धन्यवाद.